पोलादपूरकरांसाठी अनमोल भेट देवाभाऊ रुग्णसेवा अंतर्गत रुग्णवाहिका सेवेत रुजू। स्वर्गीय लीलाराम जांगेड यांच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन करत राज्यातील जनतेच्या सेवेसाठी सुरू करण्यात आलेल्या देवाभाऊ रुग्णसेवा या उपक्रमाअंतर्गत नव्या रुग्णवाहिकेचं लोकार्पण नुकतंच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलं। मुंबईतील वर्षा शासकीय निवासस्थानी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं। या उपक्रमाच्या माध्यमातून पोलादपूरकरांसाठी एक मोठी आणि अनमोल सुविधा उपलब्ध झाली आहे। पोलादपूरचे भूमिपुत्र तसेच मंत्रिपदाचा दर्जा असलेले नामदार प्रवीण दरेकर यांच्या विशेष प्रयत्नातून कालकाई माता सामाजिक संस्था कोतवाल यांना ही रुग्णवाहिका प्रदान करण्यात आली। अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर या रुग्णवाहिकेचं विधिवत पूजा करून ती जनसेवेसाठी रुजू करण्यात आली। यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या रुग्णवाहिकेमुळे पोलादपूर व परिसरातील रुग्णांना तात्काळ आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यास मोठी मदत होणार आहे। नागरिकांनी उपक्रमाचं स्वागत केलंय। या संस्थेला माध्यमातून देवाभाऊच्या माध्यमातून पोलादपूर तालुक्याला रुग्णसेवेकरता ॲम्ब्युलन्स आज या ठिकाणी प्रदान करण्यात आली आहे। ही खरी आज गरज आमच्या तालुक्याची होती। तालुक्याच्या आरोग्याच्या दृष्टीने एक चांगलं महत्त्वाचं पाऊल आज या ठिकाणी प्रवीण भाऊंनी टाकलेलं आहे। कारण या ठिकाणी आपण हायवेला लगत हे पोलादपूर शहर आमचं आहे, ग्रामीण तालुका आहे, दुर्गम आहे, डोंगर आहे। अशा वेळेला जर काय एखाद्या आरोग्याच्या दृष्टीने कुठं काय महत्त्वाचं काय इमर्जन्सी लागली तर इकडे ॲम्ब्युलन्सची गरज होती आणि आज ही प्रवीण भाऊंच्या माध्यमातून आमची गरज तालुक्याची पूर्ण झालेली आहे। आम्ही आमच्या या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, तालुक्याच्या वतीनं आणि सर्व आमच्या नगरपंचायतीच्या वतीनं मी प्रवीण भाऊंना धन्यवाद देतो की आमची असणारी आज ही गरज रुग्णसेवेची आपण या ठिकाणी पूर्ण केली, त्याबद्दल आज तालुक्यातील आपल्याला धन्यवाद देतो। आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस आणि प्रवीण भाऊ दरेकर यांच्या संकल्पनेतून आज ही रुग्णवाहिका आपल्या पोलादपूरकरांच्या सेवेसाठी लाभलेली आहे। निश्चितच पोलादपूरसारख्या ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला खूप मोठी अडचण होती आणि ती अडचण फडणवीस साहेब आणि आदरणीय प्रवीण भाऊ दरेकर यांच्या माध्यमातून ती दूर झालेली आहे। निश्चितच याचा आपल्या तालुक्यातील रुग्णांना रुग्णसेवासाठी खूप मोठा उपयोग होणार आहे आणि या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित सर्वच आता सगळ्यांचीच नावं या ठिकाणी येणं थोडा वेळ जाईल, तरी सुद्धा खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमातून ज्यांना आपल्या पोलादपूर तालुक्याचं देवदूत मानलं जातं ते सन्माननीय डॉक्टर गुलाबराव सोनवणे, डॉक्टर घनश्याम सेठ, डॉक्टर संजय सेठ, त्याचप्रमाणे पोलादपूर नगरपंचायतचे सन्माननीय दिलीप भागवत, पोलादपूर भाजपाचे माजी अध्यक्ष प्रसन्ना पालांडे, भाजपा नेते सुरेंद्र चव्हाण, त्याचप्रमाणे उपस्थित सर्वच क्षेत्रातील मान्यवर, कालकाई माता क्रीडा व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ही रुग्णवाहिका आज खऱ्या अर्थाने पोलादपूरकरांच्या सेवेसाठी सज्ज झालेली आहे आणि निश्चितच ज्या भावनेने या ठिकाणी ही रुग्णवाहिका आपल्यापर्यंत प्राप्त झालेली आहे त्याचा निश्चितच उपयोग पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण जनतेला निश्चित होईल अशा प्रकारची एक आशा या ठिकाणी मी व्यक्त करतो। कालकाई माता क्रीडा व सामाजिक संस्था जी आमची जी संस्था आहे, कोतवालसारख्या छोट्याशा गावामध्ये माननीय आमदार प्रवीण भाऊ दरेकर यांच्या प्रेरणेतून ही संस्था स्थापन झाली आणि आज विविध क्षेत्रामध्ये सामाजिक असेल, राजकीय असेल, शैक्षणिक असेल, क्रीडा असेल, आरोग्य असेल, या सर्व क्षेत्रामध्ये आदरणीय प्रवीण भाऊ यांच्या माध्यमातून ही संस्था आमची कार्यरत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज ही रुग्णवाहिका आपल्या सेवेसाठी, पोलादपूरकरांच्या सेवेसाठी उपलब्ध झालेली आहे। आदरणीय देवेंद्र भाऊ फडणवीस त्याचप्रमाणे प्रवीण भाऊ दरेकर यांचे मानावे तेवढे ऋण हे कमी आहेत, कारण आजच्या या घडीला आमच्या कालकाई माता क्रीडा व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश सकपाळ, संस्थेचे आमचे सचिन दरेकर असतील, आशुतोष दरेकर असतील, राजेश कदम, आमचे मार्गदर्शक गिरिधरप्पा दरेकर, आमच्या गावातील सर्व जे आमचे संस्थेचे सभासद आहेत या संस्थेच्या सभासदांच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे श्रीकांत पार्टे,